नमस्कार. आज आपण पॉवर BI स्टार्ट करतोय. कालपर्यंत आपण SQL घेतलेलं होतं आणि SQL मध्ये बरेचसे पॉइंट्स घेतले. तर मला एक सांगायचं आहे की SQLचे जेवढं आपण पॉइंट्स घेतले त्याची प्रॅक्टिस करा. SQL महत्त्वाचं आहे. SQL जर तुम्हाला व्यवस्थित येत असेल तर बाकीच्या भरपूर अपॉर्च्युनिटीज भेटतात. म्हणजे SQL किंवा डेटा किंवा रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम RDBMS वगैरे ह्या ज्या सर्व गोष्टी मी घेतल्या त्यात जेवढं आपण जास्तीत जास्त एक्सपर्ट होऊ तर ते तुम्हाला भरपूर फायद्याचं राहणार आहे. म्हणजे कसं आहे ना, की काही गोष्टी अशा असतात, की ते एक गोष्ट जर तुम्हाला व्यवस्थित येत असेल, भले तुम्हाला त्यात डायरेक्टली काम भेटणार नसेल, परंतु त्याच्या अराउंड तुम्हाला भरपूर काही काम भेटू शकतात. तसंच SQL आहे. SQL तुम्ही सेंटर पॉइंट पकडू शकता, की जिथे SQL एक डेटाबेस आहे, की जो मोस्ट ऑफ द ठिकाणी यूज केला जातो. म्हणजे कोणतेही ॲप्लिकेशन्स, कोणतेही सॉफ्टवेअर्स वगैरे जे आहे, ते बॅकएंडला SQL डेटाबेसला कनेक्ट करतात. मग भले का ते SQL डेटाबेसेस वेगवेगळे असू शकतात. Microsoftचे असू शकतात, Oracleचे असू शकतात, IBM DB2 असू शकतो, असे कोणतेही असू शकतात. परंतु कन्सेप्ट्स मात्र सेम आहे. त्यासाठी तुम्हाला SQL येणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त तुम्ही जेवढं चांगलं तुम्हाला SQL येईल, तेवढा त्याचा फायदा होईल. आता पॉवर BI म्हणा किंवा Tableau म्हणा किंवा कोणतेही दुसरे टूल्स आहे, जसे की Google Analytics आहे, SAP Analytics Cloud आहे. असे कोणतेही फ्रंट एंडचे ॲप्लिकेशन आहे, Analytics टूल वगैरे म्हणा किंवा रिपोर्टिंग टूल, ते बॅकएंडला SQLलाच कनेक्ट करतात. किंवा असे बरेचसे डेटाबेसेस सोर्सेस आहेत, त्यांना आपण कनेक्ट करू शकतो. तर त्यासाठी SQL महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही जेवढे जास्त त्याच्यात प्रॅक्टिस करशाल, तेवढं चांगलं आहे. SQLमध्ये बऱ्याचशा गोष्टी मी जेवढ्या घेतल्या, तेवढ्या तुम्हाला ॲटलीस्ट 50% तरी ॲटलीस्ट ॲट द इनिशियल लेव्हल मी पॉइंट्स घेतलेले. म्हणजे काही खूप साऱ्या ॲडव्हान्स गोष्टी ज्या आहेत, त्या एवढ्या सगळ्या गरजेच्या नसतात सगळीकडे. परंतु त्या पण तुम्ही थोड्या गो थ्रू करू शकतात. Googleवर सर्च करून काही डॉक्युमेंट्स वगैरे असतील ते रीड करू शकतात. तुमचं जेवढं अंडरस्टँडिंग SQLमध्ये करशाल तेवढं चांगलं आहे. आता आजपासून आपल्याला पॉवर BI चालू करायचं आहे. पॉवर BI खूप महत्त्वाचं आहे आणि पॉवर BI जरी येत असलं तुम्हाला तरी थोडंफार येत असलं किंवा काहीच येत नसलं तरी ह्या याच्यातून आपण बेसिकपासूनच आपण सर्व पॉवर BI घेणार आहोत आणि यात पण तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस करशाल तेवढं तुम्हाला येणार आहे. कारण की प्रॅक्टिस केली तर तुम्ही बोलू शकतात आणि तो कॉन्फिडन्स येण्यासाठी प्रॅक्टिस करणं महत्त्वाचं आहे. मग आपण साधारण हे पॉवर BI मध्ये काय काय शिकणार आहोत? तर पॉवर BIचं इंट्रोडक्शन सुरुवातीला बघणार आहोत आणि त्यानंतर पॉवर BIचं डेस्कटॉप ॲप्लिकेशन जे आहे, पॉवर BI डेस्कटॉप म्हणून एक ॲप्लिकेशन आहे, ते शिकणार आहोत आणि त्यानंतर आपण पॉवर BI प्रो म्हणजे क्लाउड ॲप्लिकेशन आहे, ते बघणार आहोत आणि पॉवर BI मोबाईल वगैरे जे आहे, ते पण आपण इंट्रोडक्टरी लेव्हलवर बघणार आहोत. तर ह्या सर्व गोष्टी आहेत, की पॉवर BIमध्ये काय करायला पाहिजे आणि पॉवर BIमध्ये तुम्ही एवढा कोर्स केल्यानंतर तुम्ही याला पॉवर BIचं सर्टिफिकेशन आहे डेटा अनालिस्ट असोसिएट म्हणून आय थिंक तर ते तुम्ही करू शकतात. आणि आता अजून थोडंफार ते मायक्रोसॉफ्ट फॅब्रिक पण आलेलं आहे. ते फॅब्रिक मी तुम्हाला नंतर सांगणार आहे एक डिटेलमध्ये. मायक्रोसॉफ्ट फॅब्रिक काय आहे आणि ते पॉवर BIशी कसं रिलेटेड वगैरे आहे. तर साधारणपणे आपण पॉवर BI जेव्हा म्हणतो, की मायक्रोसॉफ्ट पॉवर BI, की BIचा अर्थ आहे तो बिझनेस इंटेलिजन्स. तर बिझनेस इंटेलिजन्स म्हणजे काय? तर साधारणपणे बिझनेस इंटेलिजन्स म्हणजे काय, की काही जो काही डेटा असेल आपला, त्यात त्या त्याच्यातून आपण इनसाइट्स काढून किंवा व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन काढून म्हणजे इंटेलिजंटली आपण बिझनेसला कसं डिसिजन घेण्यास मदत करू शकतो. कोणताही बिझनेस ग्रो होण्यासाठी मदत करू शकतो. दॅट इज अ बिझनेस इंटेलिजन्स. पॉवर BI म्हणजे की पॉवरफुल बिझनेस इंटेलिजन्स असा त्याचा अर्थ आहे. आणि इनसाइट्स आता इथं त्यांनी एक शब्द वापरला इनसाइट्स अँड टर्न देम इंटू इम्पॅक्ट. इम्पॅक्ट म्हणजे काय आहे, की डिसिजन्स ॲक्चुअली काहीतरी पॉवरफुल डिसिजन्स घेणं गरजेचं असतात बिझनेसमध्ये. त्यासाठी हे टूल्स युजफुल असतात. आता पॉवर BI तुम्हाला सुरुवात करायची असेल, की कुठं करायचं आहे? आता सुरुवातीचं मी theoretical काही कन्सेप्ट्स घेत नाही की पॉवर BIमध्ये नेमकं करायचं काय? की theoretical कन्सेप्ट्स की डेफिनेशन काय पॉवर BIची? पॉवर BIमध्ये काय-काय करू शकतो? ते थोडंफार मी आता सांगतो, की व्हॉट इज पॉवर BI आणि पॉवर BIचं जे काही डॉक्युमेंटेशन वगैरे ते कुठं-कुठे भेटेल. तर तुम्हाला सुरुवात करायची असेल तर Googleवर सर्च करू शकता Microsoft पॉवर BI आणि त्यांची एक ऑफिशियल वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर जर गेले
तर तुम्ही ह्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी इथं अवेलेबल असतील. म्हणजे गेटिंग स्टार्टेड म्हणजे कुठून स्टार्ट करू शकता तुम्ही, त्यासाठी पण आहे. आता इथे तुम्हाला सांगायचं हे जे आहे की पॉवर बी आयमध्ये नेमकं काय काय येतात, तर त्यासाठी आपल्याला पॉवर बी आय स्पेसिफिक पॉवर बी आय आता मायक्रोसॉफ्टचं जे पॉवर प्लॅटफॉर्म म्हणून जो आहे की ॲक्च्युली त्याच्यात नेमकं काय काय प्रोडक्ट्स येऊ शकतात, तर त्याच्यात बरेचसे आहे. जसे की पॉवर ॲप्स आहे, पॉवर ऑटोमेट वगैरे आहे. ह्या गोष्टी आपण घेणार नाही कारण की याची काही रिलेव्हंट नाही आहे पॉवर बी आयसाठी किंवा ॲज अ डाटा अनालिस्ट म्हणून. म्हणजे पॉवर बी आय आपण का शिकतोय आता इथे हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे की जेव्हा आपण ॲज अ डेटा अनालिस्ट म्हणून कुठेतरी अप्लाय करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत किंवा डेटा अनालिस्ट म्हणून आपण अ, एखादा टूल जेव्हा यूज करायचा असेल त्यावेळेस आपल्याकडे एखादा स्किल पाहिजे. मग त्यासाठी पॉवर बी आय. पॉवर बी आयला अल्टरनेटिव्ह कोणते कोणते टूल्स आहेत, तर पॉवर बी आयसाठी अल्टरनेटिव्ह टूल्स भरपूर आहे की जसे की टॅब्ल्यू आहे. त्यानंतर एस ए पीचं एस ए पी अँटिक्स क्लाउड आहे. गुगलचं एक अँटिक्स सोल्युशन आहे. त्यानंतर एक अल्ट्रिक्स म्हणून एक टूल आहे. असे बरेचसे टूल्स आहे. बिझनेस इंटेलिजन्स टूल आहे वगैरे आणि छोटे-मोठे टूल्स पण आहे. परंतु मार्केटमध्ये कोणतं लीड करतंय ते आपण इथं शिकण्याचा प्रयत्न करतोय. आता पॉवर बी आय बरंचसं आता मी तुम्हाला दाखवत होते, की का म्हणतोय आपण, की पॉवर बी आय का यूज करायला पाहिजे. आता इथं तुम्हाला हे स्वतःहून तुम्ही बघू शकता, की याच्यात अ, अ, का पॉवर बी आय यूज करायला पाहिजे किंवा याच्यात आता तुम्ही जर रिसोर्सेसमध्ये जर गेले तर इथे इथे एक रिसर्च आणि न्यूज माझ्या मते हां, इथे एक रिपोर्ट आहे, की आता हे गार्टनर, फॉरेस्टर वगैरे जे आहे, त्यांनी काहीतरी इंडिपेंडंट रिसर्च केलेले असतात. आता हा एप्रिल 2023चा गार्टनरचा सर्वे किंवा रिझल्ट्स आहे की जिथं की मायक्रोसॉफ्ट वॉज द पोझिशन हायेस्ट फॉर ॲबिलिटी टू एक्झिक्यूट अँड फॉर कम्प्लीटनेस ऑफ विजन इन एप्रिल 2023 गार्टनर मॅजिक क्वाड्रंट. म्हणजे हे म्हणजे काय आता याचा रिपोर्ट जर बघायला गेलो आपण की पॉवर बी आय का आपण शिकायचं आणि त्याचा काय बिझनेसमध्ये इम्पॅक्ट आहे. आता बरीचशी इन्फॉर्मेशन आहे की काय काय करू शकतं पॉवर बी आय. तर इथे एक हे दिलेलं आहे की अॅनालिटिक्स अँड बिझनेस इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म. अॅनालिटिक्स अँड बिझनेस इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म म्हणजे काय, की जेवढे जेवढे प्लॅटफॉर्म्स आहे मार्केटमध्ये म्हणजे ॲनालिसिस करण्यासाठी किंवा अॅनालिटिक्स रिपोर्टिंग करण्यासाठी किंवा बिझनेस इंटेलिजन्स रिपोर्ट्स वगैरे बिल्ड करण्यासाठी त्यासाठी कोणते कोणते टूल्स आहेत. सॉरी. तर त्याचा इथं दिलेलं आहे की इथे आता तुम्ही बघू शकतात की कोणते कोणते टूल्स आहे. आता इथे मायक्रोसॉफ्टचं बघा इथे टॉपला आहे. इथं सेल्सफोर्स म्हणजे हे टॅब्ल्यूचं जे जे आहे टॅब्ल्यू जे टूल आहे ते सेकंड नंबरला येतं आणि क्लिक सेन्स म्हणून एक टूल आहे ते थर्ड नंबरला इथं दिसतंय. काही गुगलचे इथं दिसत आहेत. आता याचे चार क्वाड्रंट्स आहेत. चॅलेंजर्स, लीडर्स वगैरे जे आहे. चॅलेंजर कोण करत आहे तर गुगलचं एक टूल आहे. त्याच्यानंतर AWS Amazonचं आहे. मायक्रो स्ट्रॅटेजी म्हणून पण एक टूल आहे. ते पण बऱ्यापैकी चालतं. बाकीचे हे बरेचसे अलिबाबा क्लाउड वगैरे आता हे बरेचसे यूज केले. SAPचं एक SAP अँटिक्स क्लाउड आहे म्हणून ते पण आहे इथं खालोखाल थोडंफार आणि बाकीचे ओरॅकलचे हे आहे. आता एक IBMचं एक टूल आहे. परंतु हे जे ॲक्च्युअली कसं आहे ना, की मायक्रोसॉफ्टचं जे टूल आहे ते बऱ्यापैकी लीडिंग करतंय आणि हे एक गार्टनरचा रिसर्च आहे आणि एक फॉरेस्टरचा एक दुसरा एक रिपोर्ट आहे. तिथे पण माझ्या मते काहीतरी लीडिंगमध्ये दाखवतंय कुठेतरी. तर ते बघूया आपण या फॉरेस्टरचा पण एक रिझल्ट आहे. त्याच्यात काही इन्फॉर्मेशन असेल. हां. इथे आता इथं बघा चॅलेंजर्स, कंटेंडर, स्ट्रॉंग परफॉर्मन्स आणि लीडर्स. आता इथं पण माझ्या मते 2 नंबरला दाखवतंय काहीतरी यांचं इथं आहे. इथं 2 किंवा 3 नंबरला काय असेल ते. Oracle नंतर Microsoft वगैरे. माहीत नाही. आता इथे Microsoft फर्स्ट आहे वाटतं इथे. हां. आणि नंतर टॅब्ल्यू आहे, नंतर हे Oracle आहे. असं हां, हे लीडिंगला आहे इथे. तर अशा पद्धतीने हे दाखवतात. आता हे बघा तुम्ही इथं काही दिसतात मायक्रो स्ट्रॅटेजी वगैरे, IBMचे, Googleचे वगैरे. हे जे काय आहे स्ट्रॉंगर स्ट्रॅटेजी इकडे आहे. तर अशा पद्धतीने हे आहे. तर हे जे टूल्स आहे, की हे टूल्स जास्तीत जास्त यूज केले जातात मार्केटमध्ये. त्या हिशोबाने हे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. मग त्यामुळे आपण हे टूल शिकलेलं फायद्याचंच राहील आणि तरी आपण ह्या सर्व गोष्टी, हे सर्व्हे म्हणा किंवा हे जे काही रिझल्ट दाखवत आहे ते, त्याच्याकडेही न बघता आपल्याला ॲक्चुअली ॲज
फक्त आपण टूल स्पेसिफिक आपण जॉबला अप्लाय करायचं नाही. आपल्याला काय करायचं आहे, की ॲज अ डेटा अॅनालिस्ट म्हणून अप्लाय करायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला एक टूल जर येत असेल, एक परफेक्ट टूल येत असेल मायक्रोसॉफ्ट पॉवर बीआय, तर तुम्ही दुसरे टूल ॲडिशनल शिकून घ्या. म्हणजे टॅब्ल्यू शिकून घ्या. वेळ पडली तर जे काय आहे ते दुसरे मायक्रो स्ट्रॅटेजी वगैरे आहे किंवा IBM DB2 आहे. हे पण ॲज अ अंडरस्टँडिंग म्हणून तुम्ही शिकू शकतात. जिथं-जिथं ऑनलाईन रिसोर्सेस भेटतात ते ट्राय करू शकतात. म्हणजे एका टूलची अंडरस्टँडिंग व्यवस्थित घ्या आणि मग जिथं गरज पडेल तिथं तुम्ही अप्लाय करू शकतात. काय असतं ना, की एक टूल जर शिकले तुम्ही मायक्रोसॉफ्ट पॉवर बीआय आणि तुम्ही बाकीचे टूल्स फक्त शिकले म्हणजे की फक्त थेरॉटिकल कन्सेप्ट माहिती आहे आणि थोडंफार प्रॅक्टिस केली आहे. ऑनलाईनच जेवढं शिकून जेवढं शक्य होईल तेवढं. आणि तरी तुम्हाला त्या टूलवरती पण जॉब भेटू शकतो. कारण की तुम्हाला कसं असतं ना, की ओव्हरऑल डेटा अॅनालिस्टसाठी जर तुम्हाला सर्व गोष्टी माहीत असेल, डेटा अॅनालिस्ट काय करतात आणि तुमची अंडरस्टँडिंग व्यवस्थित क्लिअर असेल, की काय-काय स्टेप्स असतात. तर त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी आपण जे काय म्हणतो ना आपण, की तुम्हाला कोणत्याही टूलमध्ये काम करता येईल. तर त्यासाठी हे हेल्पफुल आहेत. आता बाकीचं आपण पॉवर बीआयच्या कॅपॅबिलिटीज काय किंवा पॉवर बीआय का आणि काय-काय करू शकतो आपण. पॉवर बीआय इन फॅब्रिक, पॉवर बीआय इन प्रो हे सर्व गोष्टी आहेत. तर जनरली तुम्ही जर कन्सिडर केलं की पॉवर बीआय एक ETL किंवा रिपोर्टिंग टूल आहे. ETL म्हणजे एक्स्ट्रॅक्ट, ट्रान्सफॉर्म आणि लोड. एक्स्ट्रॅक्ट म्हणजे काय करतो आपण जे काही डेटा सोर्सेस आहे त्याला एक्स्ट्रॅक्ट करतो किंवा कनेक्ट करतो त्या डेटा सोर्सला आणि तो डेटा आपण एक्स्ट्रॅक्ट करतो. त्याच्यावरती काही प्रोसेसिंग करतो, क्लिनिंग करतो डेटा. ट्रान्सफॉर्मेशन जे असेल ते करतो आणि शेवटी आपण लोड करतो पॉवर बीआयच्या ॲप्लिकेशन्समध्ये आणि त्याच्यावरती आपण लोड केल्यानंतर मग त्याच्यावरती डेटा मॉडेल क्रिएट करतो. डेटा मॉडेल नंतर आपण त्याच्यावरती वेगवेगळे फॉर्म्युलेज, फंक्शन्स क्रिएट करतो आणि शेवटी आपण व्हिज्युअलायझेशन्स किंवा चार्ट्स किंवा रिपोर्ट्स अशा पद्धतीचे आपण बनवतो. तर हे सर्व गोष्टी ज्या आहे की अशा पद्धतीचे जे आहे डॅशबोर्ड्स बनवणं वगैरे हे सर्व पॉवर बीआयमध्ये होतं. म्हणजे त्याच्यानंतर काही फीचर्स असतात की आपण इथं डायरेक्टली आउटलुकमध्ये इन्सर्ट करू शकतो वगैरे असं. हे क्लाउडचं ॲप्लिकेशन आहे मायक्रोसॉफ्ट फॅब्रिक ज्याच्यात सर्व काही गोष्टी येतात. म्हणजे फॅब्रिकचा पॉवर बीआय पार्ट आहे आणि बाकीचे टूल्स पण आहे. तर नेक्स्ट जेव्हा तुम्ही पॉवर बीआय शिकशाल तेव्हा मायक्रोसॉफ्ट फॅब्रिक म्हणून एक टूल आहे. ते पण तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करा. त्याचे सेपरेट मी व्हिडिओज YouTubeवर टाकणार आहे. फॅब्रिकमध्ये काय-काय येतं, फॅब्रिक म्हणजे काय? ह्या सर्व गोष्टीचं मी डिटेलमध्ये एक व्हिडिओ बनवणार आहे फॅब्रिकचा आणि जेवढं जास्तीत जास्त मटेरियल फॅब्रिकचं पण टाकता येईल तेवढं ते YouTubeवर टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु सध्या तुम्ही पॉवर बीआय शिकण्याचा प्रयत्न करा. जेवढं तुम्ही पॉवर बीआयमध्ये परफेक्ट होशाल तेवढं चांगलं राहील आणि त्यानंतर पुढची स्टेप आहे ती आपली मायक्रोसॉफ्ट फॅब्रिक. फॅब्रिक शिकल्यानंतर तुम्हाला वाइडर अपॉर्च्युनिटी भेटतात. म्हणजे वाइडर आणि ब्रॉडर म्हणजे की कसं आहे ना, की तर फॅब्रिक म्हणजे मी तुम्हाला याचा डिटेल व्हिडिओ बनवणारच आहे, की फॅब्रिक का गरजेचं आहे आणि फक्त पॉवर बीआय जर असेल तर तुम्ही थोडं लिमिटेड होतात, की फक्त तुम्हाला रिपोर्टिंग येतंय, तुम्हाला डेटा अॅनालिटिक्स येतंय. पण जर तुम्ही फॅब्रिक जर शिकले तर तुम्ही ॲज अ डेटा इंजिनिअर होऊ शकता. डेटा इंजिनिअर म्हणजे कसं असतं ना, की बऱ्याचशा वेळेस आपल्याला फक्त रिपोर्ट्स वगैरे क्रिएट करणं काम नसतं, तर डेटा एक्स्ट्रॅक्ट करणे, डेटावरती प्रोसेस करणे, डेटा लोड करणे, अशा वेगवेगळ्या सोर्सेसकडून डेस्टिनेशन करणे. ते इन बिटवीन जे डेटा ऑर्केस्ट्रेशन म्हणून एक कन्सेप्ट आहे, ती असते. अ, त्या गोष्टीकडे आता सध्या लगेच एवढं ध्यान नका देऊ. परंतु मी सांगतो ते की ह्या गोष्टी पण शिकले तर तुम्हाला जास्त अपॉर्च्युनिटीज आहे पुढे. म्हणजे डेटा अॅनालिस्ट होऊ शकता, डेटा इंजिनिअर होऊ शकतात आणि डेटा गव्हर्नन्स वगैरेमध्ये काम करू शकतात. तर बऱ्याच गोष्टी आहे. त्या आता मी लगेच इथं सांगत नाही. सध्या आपलं स्टेप बाय स्टेप जाऊया. पॉवर बीआय व्यवस्थित शिकूया. पॉवर बीआयमध्ये शिकल्यानंतर आणि पॅरलली मी काही व्हिडिओज करणार आहे मायक्रोसॉफ्ट फॅब्रिकवरती. काय असतं, डेटा लेक काय असतं, डेटा गव्हर्नन्स वगैरे, डेटा वेअरहाऊस या सर्व गोष्टी ज्या आहेत, त्या मी हळू-हळू व्हिडिओवर टाकणार आहे. तर त्या पण समजून घेत चला. म्हणजे तुम्ही स्वतःला लिमिट नका करू. जर तुमच्याकडे वेळ असेल, तुम्ही फक्त म्हणजे आता सध्या म्हणजे जे फ्रेशर आहे त्यांच्यासाठी जास्त इम्पोर्टंट आहे, की तुम्ही जास्तीत जास्त वेळ तुम्ही जास्तीत जास्त कोणत्या ह्या गोष्टी कशा शिकू शकतात. म्हणजे
असं नाही की तुमच्याकडे रिसोर्सेस अवेलेबल नाही. जे गोष्टी शिकायच्या त्या ऑनलाईन लगेच अवेलेबल होतात. तुम्ही फक्त तेवढा वेळ द्या. आणि जे ॲक्चुअल आत्ता जॉब करताय, कोणत्यातरी टूलवरती काम करताय, लेट्स से एक्सेलवरती काम करताय किंवा जे असे पर्टिक्युलर एखाद्या नॉन आय-टी रिलेटेड काम करताय किंवा असं वाटत असेल की तुम्हाला आय-टीच्या याच्यात किंवा डेटा अनॅलिटिक्सच्या याच्यात तुम्हाला जास्त लवकर मूव्ह व्हायचंय, तर तुम्हाला मी सांगतो की एस-क्यू-एल व्यवस्थित करून घ्या आणि एस-क्यू-एल नंतर ह्या गोष्टी ज्या आहे पॉवर बी आय का हे पॉवर बी आय आणि पॉवर बी आयच्या अराउंड जेवढं आहे तेवढं करा. भरपूर साऱ्या अपॉर्च्युनिटीज येऊ शकतात. म्हणजे असं नाही की फक्त आपण एकच पकडून ठेवलं आणि तेवढंच येतं आणि तेवढंच आपण जॉबला अप्लाय करायचं असं नाही. तर आता हा जो कोर्स आहे पॉवर बी आयचा हा जवळपास महिनाभर चालू शकतो किंवा त्याच्यापेक्षा कमी दिवसात जर झाला तर चांगलाच आहे. साधारण स्ट्रक्चर असं आहे की पॉवर बी आय डेस्कटॉप मी सुरुवातीला शिकवणार आहे. पॉवर बी आय डेस्कटॉपमध्ये आपण काय काय करू शकतो. एक प्रोजेक्ट घेतला जाईल. तो प्रोजेक्ट पूर्ण एंड टू एंड मी तुम्हाला घेणार आहे. म्हणजे एक सोर्सला कसं कनेक्ट करायचं, त्यानंतर तो डेटा आपण पॉवर बी आयमध्ये कसा करणार, मग त्याच्यावरती डेटा अनालिस्टच्या ज्या स्टेप्स असतात, क्लिनिंग, ट्रान्सफॉर्मेशन, प्रोसेसिंग ह्या गोष्टी कशा करणार आणि त्यानंतर आपण डेटा मॉडेल कसं क्रिएट करणार, वेगवेगळे टेबल जॉइन कसे करणार. त्यानंतर आपण त्याच्यावरती काही डॅक्स एक्सप्रेशन्स असतात म्हणजे वेगवेगळे कॅल्क्युलेशन्स किंवा फॉर्म्युलेज आपल्याला क्रिएट करावे लागतात ते बघणार आहोत आणि त्यानंतर व्हिज्युअलायझेशन्स किंवा डॅशबोर्ड बनवणार आहेत. हा एंड टू एंड आपण एक प्रोजेक्ट करणार आहोत. त्यात तो तुम्ही माझ्याबरोबर फॉलो करायचा आहे. म्हणजे असं नाही की मी फक्त शिकवतोय आणि तुम्ही काहीच करत नाही. जे मी प्रॅक्टिकल रोजचं रोज घेतोय, तुम्ही माझ्याबरोबर त्या क्लासमध्येच 1 तासात जर होत असेल तर ते करा किंवा माझा क्लास झाल्यानंतर तुम्ही रेकॉर्डिंग जे आहे ते नंतर बघून त्याच दिवशी जेवढं आपण प्रॅक्टिकली करतोय तेवढं करण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून तुम्ही पूर्ण प्रोजेक्ट माझ्याबरोबर एंड टू एंड करशाल आणि तुमचे हे अंडरस्टँडिंग आहे ना व्यवस्थित होतील. कारण कसं आहे ना माझ्याबरोबर जर केलं तर तुम्हाला नंतर काही प्रॉब्लेम आले तर लगेच म्हणजे सांगता येतात त्याच दिवशी किंवा त्याच्या ॲटलीस्ट दुसऱ्या दिवशीपर्यंत तुम्हाला मी सॉल्व्ह करून देऊ शकतो. तर त्यासाठी मला फॉलो करा प्रॅक्टिकली हे महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर आता दुसरी गोष्ट अशी आहे की पॉवर बी आय झाल्यानंतर आपल्याला डेटा अनालिस्ट या पोस्टसाठी अप्लाय करण्यासाठी रेडी व्हायचं आहे. म्हणजे साधारण एक पॉवर बी आय झाल्यानंतर एक 8 दिवसाचाच ब्रेक असेल. 8 दिवसापेक्षाही कमी असू शकतो. परंतु त्यात तुम्हाला मग इंटरव्ह्यूची वगैरे तयारी करून घेतली जाईल आणि त्यात इंटरव्ह्यू कसे द्यायचे, रिझ्यूम प्रिपरेशन, रिझ्यूममध्ये काय-काय गोष्टी टाकायच्या, त्या सर्व दिल्या जातील. आणि त्यानंतर तुम्ही काय करायचं की त्या ज्या गोष्टी आहे की तुम्ही इंटरव्ह्यूसाठी मॉक इंटरव्ह्यू 2-3 घेतले जातील तुम्हाला. तुमच्या गरजेनुसार काहींना वाटत असेल की जास्त घ्यावं लागतील तर ते पण घेतले जातील. त्यात आणि मग त्यानंतर तुम्ही अप्लाय करू शकतात आणि जिथं-जिथं शक्य होतंय की तुम्हाला वाटतंय की हां, पॉवर बी च्या ओपनिंग आहेत कुठे तिथे अप्लाय करू शकतात किंवा पॉवर बी आयच्या जरी नसल्या तरी तुम्हाला डाटा अनालिस्ट स्पेसिफिक कुठे ओपनिंग असेल तर त्या अप्लाय करत चालायचंय. मला पण जिथं-जिथं म्हणजे रेफरल भेटतील किंवा ओपनिंग भेटतील त्याचं ते तुम्हाला मी पाठवत जाईल आणि तिथे आपण ट्राय करूया. तर अशा पद्धतीने आहे. स्वतःचा फक्त कॉन्फिडन्स असा असला पाहिजे, की तुम्हाला एकच जरी टूल येत असलं पॉवर बी आय ते पण व्यवस्थित पाहिजे. तुम्हाला व्यवस्थित सर्व गोष्टी सांगता आल्या पाहिजेत. तेवढं प्रिपरेशन व्यवस्थित करायचंय आणि जेवढं बाकीच्या तुम्ही ॲडिशनल गोष्टी शिकणार आहेत, ज्या मी मध्ये-मध्ये सांगेल, की काय-काय शिकायला पाहिजे, तसं ते करा. परंतु सध्या तरी तुमचं एस-क्यू-एल पण व्यवस्थित पाहिजे आणि पॉवर बी आय पण व्यवस्थित पाहिजे आणि त्यानंतर मग हे झाल्यानंतर एक 8 दिवसाच्या ब्रेकनंतर म्हणजे तो 8 दिवसाचा ब्रेक म्हणजे ॲक्चुअली इंटरव्ह्यूची वगैरे तयारी करणे वगैरे त्या त्या गोष्टीसाठी आहे. आणि त्यानंतर आपलं पायथॉन चालू होईल. मग पायथॉनच्या पुढे आपलं आर प्रोग्रामिंग वगैरे. तर ह्या सर्व गोष्टी आहे आणि याच्याच पॅरलल मी काही व्हिडिओज YouTubeवर पण टाकत असतो. ते पण बघत चला कारण की त्याच्यात पण भरपूर गोष्टी आपल्याला मी डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. तर ठीक आहे. आता हे पॉवर बी-आय जे आहे आपण सर्च केल्यानंतर ही जी वेबसाईट आहे त्यांची Microsoft.com वरती तिथं पॉवर बी-आयचं सर्व इन्फॉर्मेशन आहे. आता ॲक्चुअली बरेचसे आहे पॉवर प्लॅटफॉर्म वगैरे आहे. परंतु आपल्याला पॉवर बी-आय स्पेसिफिक जर करायचं असेल तर 2-3 जे आहे टूल्स ते महत्त्वाचे. म्हणजे आता ते पॉवर बीआयचं जर मी याच्यावरती गेलो, की पॉवर बीआयचं जे ॲप्लिकेशन आहे, की याच्यात आपल्याला नेमकं काय-काय आहे. तर इथं बघा तुम्ही, की इथं पॉवर बीआयमध्ये आपण काय-काय करू शकतो, की आता इथं सांगितलं मी तुम्हाला, की आणि व्हाय पॉवर बीआय वगैरे आहे. सिमलेसली स्केल ॲज नीडेड म्हणजे आपल्याला जेवढं किती पण बिझनेस युजर्स असले क्लायंटचे, तरी आपण स्केल करू शकतो.
स्केल करू शकतो, म्हणजे ते इम्प्रूव्ह करू शकतो. इन्साइट्स म्हणजे की असे चार्ट्स बनवून आपण कोणत्याही रॉ डेटामधून पॉवरफुल इन्साइट्स आपण लगेच रिट्रीव्ह करू शकतो. एआयचे पण कॅपॅबिलिटीज आपण असे ॲड करू शकतो इन्साइट्स. म्हणजे असं चार्टवरती काही एआयचे फीचर्स आहेत ते आपण यूज करू शकतो आणि इथे डिस्प्ले करू शकतो. आणि नंतर जे आहे ते गव्हर्न आणि प्रोटेक्ट डेटा, म्हणजे जे काही डेटा आहे तो सेन्सिटिव्ह असतात काही डेटा, ते व्यवस्थित आपल्याला सेफ आणि सिक्युअर करायचे असेल तर ते आपण करू शकतो. म्हणजे ज्या युजरला हा डेटा दिसायला पाहिजे तो त्यालाच हा डेटा दिसणार आहे. म्हणजे असं कोणाला पण आपण करू शकत नाही. म्हणजे जे शेअरिंग आणि कोलॅबोरेशन जे असतं की किंवा ॲक्सेस देणे वगैरे असतात, कोणाला दिसायला पाहिजे, कोणाला नाही दिसायला पाहिजे, ह्या सर्व गोष्टी सिक्युअरली इथे पॉवर BI मध्ये होतात. आणि हे सर्व क्लाउडवरती होतं. म्हणजे की जे काही ॲप्लिकेशन आपण आपण ॲप्लिकेशन्स लोकली डेव्हलप करतो, परंतु जे काही ॲप्लिकेशन्स आपल्याला पुढे पॉवर BI मध्ये आहे ते आपण क्लाउडमध्ये पब्लिश करून बाकीच्या लोकांना शेअर करू शकतो. म्हणजे आपण जेव्हा ॲक्च्युअल काम करतो तेव्हा आपल्याला क्लाउडमध्ये शेअर करावं लागतात आणि त्यानंतर मग ते बाकीच्या लोकांना दिसू शकतात. म्हणजे एक डॅशबोर्ड क्रिएट केला तर तो दुसरे लोक ॲक्सेस करू शकतात. तर यासाठी आहे. आता याच्यात बऱ्याचशा गोष्टी आहे की को पायलट हे काय गोष्टी काय आहे, तर ह्या ज्या आहेत ॲक्च्युली क्रिएट रिपोर्ट्स इन सेकंड्स, जनरेट डॅक्स कॅल्क्युलेशन, क्रिएट समरीज. आता हे जे आहे ही एक नवीन कन्सेप्ट आहे को पायलट. तर ती अशी साईडला जे काय आहे ते याच्यात दिलं जातं आणि त्याच्यानुसार आपण काहीतरी टाकलं तर ते ऑटोमॅटिक आपल्याला हेल्प करतं. तर हे ॲक्च्युली पायलट बेसिसवर आहे सध्या. एवढं काही अजून काही आलेलं नाही तिथे की म्हणजे जे काय आहे ते म्हणजे आता इमिजिएटली ऑटोमॅटिक हे क्रिएट करू शकतं. तर ते मायक्रोसॉफ्ट पॉवर BI प्रोमध्ये होतं. ते आपण नंतर बघणार आहोत. पॉवर BI फॅब्रिक हे एक जे आहे, फॅब्रिक म्हणजे की एक ओव्हरऑल टूल आहे ज्याच्यात पॉवर BI त्याचा एक पार्ट आहे किंवा एक कंपोनंट आहे. बाकीचे टूल्स आहे डेटा फॅक्टरी, डेटा ॲक्टिवेटर, त्यानंतर सिम्पल डेटा इंजिनिअरिंग म्हणजे डेटा सायन्स, असे डेटा वेअरहाऊस, हे सर्व गोष्टी आहेत. आता ह्या सर्व गोष्टींचं कॉम्बिनेशन जे आहे ते मायक्रोसॉफ्ट फॅब्रिक आहे. मग मायक्रोसॉफ्ट फॅब्रिकचा एक पार्ट पॉवर BI, एक टूल आलं तुम्ही बाकीचे टूल पण हळूहळू शिकायला चालू करू शकतात. जेणेकरून आता एक याचं मायक्रोसॉफ्ट फॅब्रिकचं एक सर्टिफिकेशन पण आलेलं आहे. अॅनालिटिक्स सर्टिफिकेशन असं काहीतरी आहे. अॅनालिटिक्स इंजिनियर सर्टिफिकेशन असं काहीतरी आहे. तर ते पण तुम्ही करू शकता. त्याची मी एक व्हिडिओ बनवणार आहे. ते सांगतो मी त्यात. पॉवर BI प्रो जे आहे ते क्लाउड ॲप्लिकेशन आहे. ज्याचं काय जेवढं काही आपण लोकली डॅशबोर्ड्स क्रिएट करतो ते आपण याच्यात पब्लिश करू शकतो. आणि मग त्यात आपल्याला असे डॅशबोर्ड बनवतो. सेल्फ सर्व्हिस म्हणजे इथं काही क्वेश्चन्स आपण विचारू शकतो. त्याच्याशी ऑटोमॅटिक असे चार्ट्स बिल्ड होऊ शकतात. आणि ह्या सर्व गोष्टी आहे. आपल्याला ह्या गोष्टी शिकायच्या आहे. म्हणजे हे सर्व जे दाखवता येतं ते. आणि याचं जे फ्री अकाउंट आहे ना, ॲक्च्युली प्रॉब्लेम काय आहे ना, की याचा जे मायक्रोसॉफ्ट पॉवर BI डेस्कटॉप आहे, आता इथं जे प्रोडक्ट्स आहे ना ते सांगतो मी तुम्हाला आता. डेस्कटॉप, प्रो आणि प्रीमियम. तर डेस्कटॉप हे ना आपलं पॉवर BI डेस्कटॉप हे आपलं लोकली इन्स्टॉल होतं लोकल सिस्टमवरती आणि आपण त्याच्यात सगळ्या गोष्टी करू शकतो. म्हणजे डेटाबेसला कनेक्ट करणं आलं, ॲनालिसिस करणं आलं, क्लिनिंग करणं आलं वगैरे सगळं करू शकतो आणि रिपोर्ट्स, डॅशबोर्ड्स वगैरे बनवणं आलं, सर्व सर्व करू शकतो. आणि पॉवर BI प्रो आहे ना ते क्लाउड ॲप्लिकेशन म्हणजे ते काय ब्राउझरमधून ॲक्सेस होतं. म्हणजे त्या प्रोमध्ये आपल्याला एकतर बिझनेसचा ईमेल आयडी लागतो. म्हणजे एखादी कंपनी असेल ना, कंपनीचा ईमेल आयडी लागतो. आपले पर्सनल ईमेल आयडी जे काही Gmail किंवा Yahoo हे ईमेल आयडी चालत नाही तिथे आणि त्याच्याशिवाय आपण ते यूज करू शकत नाही. पण त्याला एक अल्टरनेटिव्ह आहे. त्याच्यासाठी एक मी व्हिडिओ बनवला होता. मी तुम्हाला तो नंतर परत एकदा आठवण करून देईल, की कसं करू शकता ते. म्हणजे ज्यांच्याकडं आता जे जॉब करत नाही वगैरे त्यांच्याकडे कंपनीचा ॲड्रेस ईमेल आयडी नसतो. मग ते त्यांच्यासाठी काय ऑप्शन आहे, तर एकतर तुम्ही स्टुडंट असलं तर फ्री भेटू शकतात त्याला. पण स्टुडंट जर नसाल तर तुम्हाला मग अजून एक अल्टरनेटिव्ह आहे. त्याचं एक आपल्याला करावं लागतं. त्याचा मी एक व्हिडिओ बनवला होता. माझ्या YouTube चॅनलवर आहे तो. तर तसं एक करू शकता. तर ते तुम्हाला मी त्याचा व्हिडिओची लिंक परत नंतर शेअर करेन. जेव्हा आपल्याला पॉवर BI प्रोची गरज पडेल तेव्हा. सध्या आपण पॉवर BI डेस्कटॉपवरती जाणार आहोत आणि हे याच्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, की आता याचं पॉवर BI डेस्कटॉप म्हणून जे आहे, हे ॲप्लिकेशन तुम्हाला तुमच्या सिस्टमवरती इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. इथं एक डाउनलोड फ्री म्हणून असेल किंवा सी डाउनलोड ऑर लँग्वेज ऑप्शन्स याच्यावर जर ते क्लिक क्लिक केलं तर तुम्हाला इथं एक ऑप्शन भेटेल की लँग्वेज.
व्हॉट इज अ सिलेक्ट लँग्वेज, आणि इथं लँग्वेज मग आपली जी पाहिजे ती आहे. इंग्लिश सोडून कोणती नाही माझ्या मते. हिंदी आहे वाटतं. हिंदीत तुम्हाला वाटत असेल तर करू शकता, परंतु हिंदी कधी कधी समजत नाही. मराठीत पण नसेल माझ्या मते. मराठीत तर नसणारच आहे. हिंदी असेल, पण हिंदीपेक्षा इंग्लिश जे आहे ते आपल्याला समजतं, काही प्रॉब्लेम नाही. इंग्लिशमध्ये डाउनलोड करून घ्यायची. मग डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला असे दोन ऑप्शन येतील. हे दोन पीबीआय डेस्कटॉप सेटअप एक्सप्लोर, आणि 64 बिट तुमची सिस्टम असेल तर ते इन्स्टॉल करा. अदरवाईज 32 बिटची ही पहिली फाईल डाउनलोड करून घ्या. त्याच्या रिक्वायरमेंट असतील त्या, की काय काय सिस्टम रिक्वायरमेंट आहे तेवढं तुम्हाला बघायचं. विंडोज 10 किंवा त्याच्यापेक्षा पुढचे जे आहे ते लागतात. विंडोज 8 पण आहे. विंडोज 7 वगैरे वरती होत नाही, एवढं लक्षात राहू द्या. जर तुमची ऑपरेटिंग सिस्टम विंडोज 7 वगैरे असेल तर ते बदलून घ्या. विंडोज 10, विंडोज 8 टाकून घ्या वाटलंच तर, किंवा विंडोज 10 टाकून घ्या. आणि इंटरनेट 10 एक्सप्लोरर 10 ऑर ग्रेटर दॅन पाहिजे. तर इन्स्टॉल इन्स्ट्रक्शन्स वगैरे दिलेले आहे. आता ही डाउनलोड करायची आणि ऑटोमॅटिक इन्स्टॉल होईल. म्हणजे आता इथं मी डाउनलोड केली होती ती. तर अशी एक X64 म्हणून जी फाईल आहे ती डाउनलोड होईल अशी .exe, आणि त्याच्यावरती डबल क्लिक केल्यानंतर एक सेटअप असतो. फक्त नेक्स्ट नेक्स्ट करायचं, काही जास्त करायचं नाही. आणि ते केल्यानंतर तुम्ही याच्यात काय करायचं आहे, की तुमचं असं स्टार्टला हे येतं, पॉवर बी आय डेस्कटॉप म्हणून एक ॲप्लिकेशन इन्स्टॉल होईल. आता मायक्रोसॉफ्टमध्ये बघितलं तर इथं पॉवर बी आय रिपोर्ट बिल्डर हे असतात. मग याच्यात याचं आपल्याला काय करायचं नाही सध्या. ते इंटरनल हे होतात, इन्स्टॉल होतात. परंतु पॉवर बी आय डेस्कटॉप म्हणून एक असं ॲप्लिकेशन येऊन जाईल इथे. ठीक आहे. तर हे आल्यानंतर आता मी ॲक्च्युली इथं पॉवर बी आय डेस्कटॉपचं एक आयकॉन पण क्रिएट केलेला आहे. तर हे जे आहे ते इथं इन्स्टॉल होईल. इन्स्टॉल झाल्यानंतर आता तुम्ही हे आज ट्राय करा, किंवा आत्ताही ट्राय करू शकता तुम्ही इन्स्टॉल करण्याचा. जर तुमच्याकडे काही एरर आल्या, काही प्रॉब्लेम आले, तर तुम्ही मला सांगा की काय करता येईल. मग त्याच्यावरती आपल्याला काय बघता येईल, काही एरर येत असेल तर. परंतु हे मायक्रोसॉफ्ट पॉवर बीआय डेस्कटॉप आहे ना, ते इन्स्टॉल करून घ्या. आणि त्याच्यानंतर आता ह्या टूलचा ओव्हरव्ह्यू देण्याच्या अगोदर मी थोडंसं फक्त पॉवर बीआयचा एक वर्क फ्लो आहे, तो मला इथे सांगायचा आहे. वर्क फ्लो म्हणजे काय आहे ना, की हे जे काय आहे, की आपलं पॉवर BI मध्ये नेमकं काय-काय गोष्टी येतात, आणि आपण ॲज अ डेटा अॅनालिस्ट किंवा डेटा अॅनालिटिक्स याच्याशी कसं रिलेट करू शकतो, आणि का पॉवर BI मध्येच आपण ह्या गोष्टी करतोय. तर पॉवर BIचा डेस्कटॉप वर्क फ्लो जो आहे ना, तो पूर्ण पॉवर BIचा वर्क फ्लो जर बघायचं झालं, वर्क फ्लो म्हणजे काय, की एंड टू एंड प्रोसेस म्हणजे काय, की याच्यात आपल्याला काय गोष्टी येतात. 3 गोष्टी महत्त्वाच्या. डेटा प्रिपरेशन, डेटा मॉडेलिंग आणि डेटा व्हिज्युअलायझेशन. म्हणजे जर तुम्हाला कोणी विचारलं, की व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय पॉवर BI, और व्हॉट इज द मेन फंक्शनॅलिटीज ऑफ पॉवर BI, तर तुम्हाला ह्या 3 गोष्टी तरी बोलता आल्या पाहिजे, की इट कन्सिस्ट ऑफ अ डेटा प्रिपरेशन, डेटा मॉडेलिंग अँड डेटा व्हिज्युअलायझेशन. मग डेटा प्रिपरेशनमध्ये काय येतं, की क्वेरी एडिटर म्हणून एक टूल आहे पॉवर BI मध्ये. मग याच्यात काय करतो आपण क्वेरी एडिटरमध्ये, तर ॲक्च्युअली आपण डेटा प्रिपरेशन म्हणजे काय करतो, की डेटा सोर्सेस. मग डेटा सोर्सेस कोणते असू शकतात? डेटा सोर्सेस काहीही असू शकतात. एकतर वेबसाईट असू शकते, नॉर्मल CSV फाईल असू शकते, टेक्स्ट फाईल असू शकते, SQL सर्व्हर फाईल असू SQL सर्व्हर असतो, डेटाबेस असू शकतो. हे सर्व जे काय आहे ते कोणत्याही टूलला आपण कनेक्ट करू शकतो, आणि त्या टूलमधून आपण जो काही डेटा आहे तो पॉवर BI मध्ये घेऊ शकतो क्वेरी एडिटरमध्ये. आणि त्याच्यानंतर आपण डेटा अॅनालिटिक्सची जी प्रोसेस आहे, की डेटा क्लिनिंग करणे, डेटा प्रोसेसिंग करणे, ट्रान्सफॉर्मेशन वगैरे, या सर्व गोष्टी आहे ना ते क्वेरी एडिटरमध्ये होतात. आणि त्यानंतर सेकंड जे स्टेप आहे, की डेटा मॉडेलिंग आणि डेटा व्हिज्युअलायझेशन, हे फ्रंट एंड म्हणू शकतो आपण. आणि हे डेटा प्रिपरेशन आहे ना, ते पॉवर बीआयचं बॅक एंड म्हणू शकतो, की क्वेरी एडिटर बॅक एंड आहे. की ह्या बॅकएंडमध्ये आपण काय करतो, की या सर्व डेटा कनेक्शन करतो, डेटा एक्सट्रॅक्ट करतो, आणि डेटा क्लिनिंग करतो, डेटा ट्रान्सफॉर्मेशन करतो, आणि त्यानंतर तो आपला पॉवर BI मध्ये डेटा लोड होतो. त्याचं आज सिंपल मी एक्झाम्पल घेणार आहे, की आपण कसं करतो हे. आणि मग त्यानंतर डेटा मॉडेलिंग. आता डेटा मॉडेलिंगमध्ये काय होतं, की 2 गोष्टी आहे, की डेटा व्ह्यू आणि एक रिलेशनशिप व्ह्यू. म्हणजे जो काही आपण डेटा कनेक्ट करून घेतला आहे, तो डिस्प्ले करण्याचं काम हे डेटा व्ह्यूमध्ये असतं. जिथं आपल्याला टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये कॉलम आणि रोच्या फॉर्मॅटमध्ये आपला डेटा दिसणार आहे. आणि त्यानंतर रिलेशनशिप व्ह्यूमध्ये आपल्याला ह्या गोष्टी ज्या आहे, की वेगवेगळे टेबल्स असतील ते जॉइन करावं लागतात. आता मी तुम्हाला जॉइन ही जी कन्सेप्ट आहे ती SQL मध्ये शिकवलेली आहे.
आता त्यासाठी मी तुम्हाला एसक्यूएल पहिल्यांदा घेतलं. एसक्यूएल आपण डायरेक्ट इथे जॉईन्सवर आलो असतो तर एक वेळेस ते समजलं नसेल, परंतु समजलं नसतं. परंतु जॉईन्स जे आहे ते एसक्यूएल मध्ये मी घेतले की कसे आपण मल्टिपल टेबल्स एकमेकाला जॉईन करू शकतो. इनर जॉईन, लेफ्ट जॉईन, राईट जॉईन वगैरे. ह्या सर्व गोष्टी आपण एसक्यूएल मध्ये केलेल्या आहेत. आणि मग एसक्यूएल मध्ये ज्या गोष्टी केल्यानंतर मग त्या सिमिलर कन्सेप्ट इथे आपल्याला रिलेशनशिप व्ह्यू मध्ये करावं लागतात. तिथं की आपण त्याला डेटा मॉडेल म्हणतो. डेटा मॉडेल म्हणजे काय की वेगवेगळे टेबल्स असतात. ते टेबल्स एकमेकाला जॉईन केलेले असतात. जॉईन करण्याचा उद्देश असा आहे की आपल्याला जेव्हा डेटा रिट्रीव्ह करायचा असतो त्यावेळेस सर्व टेबलमधून आपण डेटा व्यवस्थित ॲक्युरेटली आपण रिट्रीव्ह करू शकलो पाहिजे. त्यासाठी आपल्याला डेटा मॉडेल क्रिएट करावं लागतात. मग डेटा व्ह्यू आणि रिलेशनशिप व्ह्यू हे दोन असतात. आणि शेवटी आपण डेटा व्हिज्युअलायझेशन करतो. मग डेटा व्हिज्युअलायझेशन मध्ये आपण एक रिपोर्ट व्ह्यू असतो जो की आपल्याला वेगवेगळे चार्ट्स म्हणजे चार्टचे सगळे प्रकार, भरपूर चार्ट्स इथे दाखवले जातील की कॉलम चार्ट, बार चार्ट, पाय चार्ट, स्कॅटर्ड चार्ट, लाईन चार्ट, सर्व चार्ट्स आहेत ते आपण क्रिएट करू शकतो. ह्या सर्व गोष्टी ज्या आहे ना त्या, आणि शेवटी म्हणजे कंबाईनली आपण त्याला डॅशबोर्ड बोलतो की डॅशबोर्डमध्ये डिफरंट नंबर ऑफ डिफरंट कंपोनंट्स असतात. स्लायसर्स आले, रिपोर्ट्स आले, टेबल्स आले, चार्ट्स आले. या सर्व गोष्टी आपण एकत्रित करून हा एक पूर्ण डॅशबोर्ड बनवतो आणि तो डॅशबोर्ड आपण फायनली एंड युजरला किंवा क्लायंटला शेअर करतो. जेणेकरून जो काय रॉ डेटा आहे, इनिशियली जो डेटा प्रिपरेशन मध्ये आपण रॉ डेटा घेतोय बिझनेसचा, तो आपण त्याला व्यवस्थित क्लीन करून, प्रोसेसिंग करून, व्यवस्थित करून, त्याच्यावरती भरपूर काही ऑपरेशन्स वगैरे परफॉर्म करून आपण शेवटी डेटा व्हिज्युअलायझेशन मध्ये डेटा व्यवस्थित प्रेझेंट करतोय किंवा डिस्प्ले करतोय इन द फॉर्म ऑफ पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन किंवा चार्ट्स, ग्राफिकल चार्ट्स मध्ये आपण त्या गोष्टी करू शकतो. तर ह्या सर्व गोष्टी आहे की काय काय करू शकतो, काय नाही करू शकत. आणि हे सर्व करताना आपल्याला हा फ्लो नेहमी लक्षात ठेवायचा. म्हणजे कोणतंही काम करताना आपण पॉवर बीआय मध्ये, तर तुम्हाला आपण एखादं काम करतोय तर तो कोणत्या स्टेप मध्ये येत असेल हे गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. म्हणजे आपण डेटा प्रिपरेशन मध्ये काम करतोय की डेटा मॉडेलिंग मध्ये काम करतोय की डेटा व्हिज्युअलायझेशन मध्ये काम करतोय, ह्या गोष्टी आपण जेव्हा पॉवर बीआय मध्ये ऍक्च्युअल काम करतो त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. आणि असं नाही की फक्त आपण एका स्टेपवरून दुसऱ्या स्टेपवर गेलोय आणि दुसऱ्या स्टेपवरून डायरेक्टली तिसऱ्या स्टेपवरती गेलोय. तर आपण इंटरचेंजेबली हे कामं करू शकतो की कधी कधी डेटा प्रिपरेशन मध्ये काम करावं लागतं, कधी डेटा मॉडेलिंग मध्ये काम करावं लागतं, कधी डेटा व्हिज्युअलायझेशन मध्ये काम करावं लागतं. आणि जेव्हा आपण रिअल टाइम प्रोजेक्ट मध्ये काम करतो तेव्हा कधी कधी असं होतं की जर तुम्ही प्रोजेक्ट स्क्रॅच पासून स्टार्ट केला तर त्यावेळेस तुम्हाला डेटा प्रिपरेशन, डेटा मॉडेलिंग वगैरे आणि डेटा व्हिज्युअलायझेशन या सर्व गोष्टी कराव्या लागतात. परंतु कधी कधी असं होतं की तुम्ही एखाद्या एक्झिस्टिंग प्रोजेक्टमध्ये जॉईन होत आहेत ॲज अ पॉवर बीआय डेव्हलपर किंवा डेटा अनालिस्ट किंवा रिपोर्ट डेव्हलपर किंवा बिझनेस इंटेलिजन्स डेव्हलपर. तर त्यावेळेस तुम्हाला एक्झिस्टिंग डॅशबोर्ड्स वगैरे असतात त्याच्यावरती तुम्हाला काही काम करावं लागतात. म्हणजे काही नवीन बिझनेस रिक्वायरमेंट येतात, त्याला एनहान्समेंट्स म्हणतात. ज्या काही नवीन रिक्वायरमेंट येतात त्या मग तुम्हाला कधी कधी डेटा प्रिपरेशन मध्ये काम करावं लागतं, कधी कधी डायरेक्टली चार्ट्सवरती चार्ट्स वगैरे ऍड करण्याचं काम असतं. तर त्यावेळेस पण आपल्याला काही अशा कामं असतात. त्यामुळं तुम्हाला ह्या सर्व स्टेप्स माहिती पाहिजे. म्हणजे तुम्हाला जरी स्क्रॅच पासून काम करायला लावलं तरी तुम्हाला ते करता आलं पाहिजे. प्लस तुम्हाला एक्झिस्टिंग प्रोजेक्टवरती पण काम करायला लावलं आणि त्याच्यात काही मॉडिफिकेशन्स वगैरे असतात त्यावेळेस पण तुम्हाला समजलं पाहिजे की नेमकं कुठे चेंजेस करायला पाहिजे. म्हणजे एखादी रिक्वायरमेंट आली, बिझनेस रिक्वायरमेंट, की एखादा नवीन कंपोनंट डॅशबोर्डवरती डिस्प्ले करायचा आहे, मग तो कुठून घ्यायचा, कसा घ्यायचा, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला तेव्हा समजल्या पाहिजे की कुठे करायच्या. तर ह्या गोष्टी हळूहळू जेव्हा तुम्ही हे सर्व करशाल तेव्हा समजेल. परंतु सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये तुम्ही ह्या 3 स्टेप्स नेहमी लक्षात ठेवा. डेटा प्रिपरेशन, डेटा मॉडेलिंग आणि डेटा व्हिज्युअलायझेशन एवढ्या गोष्टी आल्या तरी तुम्ही बऱ्याच बोलू शकतात. म्हणजे असं नाही की ह्या हे एकदम छोटंच बोलतोय आपण. ह्या गोष्टी खूप आहे. म्हणजे याच्यात जर आपण डिटेल लेवलला गेलो तर याच्यात बोलण्यासारखं भरपूर काय आहे. इथपर्यंत काही प्रश्न असतील तर विचारू शकतात. काही समजलं नसेल, आता theoretical न सांगता मी इथं थोडं प्रॅक्टिकल सांगणार आहे. काही प्रश्न असेल तर इथे विचारू शकतात या 3 स्टेप्समध्ये. ठीक आहे. काही प्रश्न नाहीये. समजतंय असं मी गृहीत धरतो. जरी प्रश्न असतील नंतर येत असतील तरी काही प्रॉब्लेम नाही. तर ठीक आहे. तर आपल्याला याच्यात आता आपल्याला हे जे पॉवर बीआय डेस्कटॉप आहे ते माझ्याकडे इन्स्टॉल झालेलं आहे ऑलरेडी. ठीक आहे. त्या इन्स्टॉल झाल्यानंतर
मी जेव्हा पॉवर बी आय लॉन्च केलं माझ्या डेस्कटॉपवरती, मी जेव्हा क्लिक केलं तेव्हा हे असं पॉवर बी आय ओपन होतं. आता हे ॲक्च्युली स्टार्टचं पेज आहे. याच्यात माझे काही रिसेंट प्रोजेक्ट्स आहेत ते इथं दाखवतात. गेट डाटा आपण डायरेक्टली इथं क्लिक करू शकतो. व्हॉट्स न्यू म्हणजे या टूलमध्ये काय आहे. इथं थोडंफार इंट्रोडक्टरी व्हिडिओ आहे. तुम्हाला बघायचं असेल तर बघू शकता की कसं करतात. पॉवर बी मध्ये स्टार्ट कसं करू शकतात, नंतर बिल्ड कसं करतो रिपोर्ट, क्वेरी व्ह्यूची कन्सेप्ट जी आहे, क्वेरी एडिटरमध्ये काय करू शकतो, अपलोड कसं करू शकतो रिपोर्ट्स वगैरे, हे थोडेसे आहेत. हे तुम्ही बघू शकता. तुम्हाला अजून म्हणजे याच्यात नेमकं काय करू शकतो ते बघू शकतात. हे फोरम्स आहे काही पॉवर बी आयचे की जिथं आपण आपल्याला काही प्रॉब्लेम आले तर तिथं काही क्वेश्चन्स विचारू शकतात. ऑनलाईन लोक जे असतात ते उत्तर देतात. अ, तर असं आहे. तुम्हाला ही स्टार्टअपची स्क्रीन आहे. दाखवायची नसेल तर तुम्ही इथे अनचेक करू शकतात. अ, दाखवायचे असेल तर हे चेक राहू द्या. आणि जर तुम्हाला याच्यात काहीच करायचं नसेल, सध्या मी आता क्लोज करतोय, मला याच्यात काहीच करायचं नाही, परंतु तुम्ही त्याच्यातून डायरेक्टली पण स्टार्ट करू शकता. तर ही पॉवर बीआयची स्क्रीन आहे. आता ह्या स्क्रीनमध्ये तुम्हाला पॉवर बीआय डेस्कटॉप हे ओपन झालेलं आहे आणि याच्यात तुम्हाला वेगवेगळे कंपोनंट्स, वेगवेगळ्या गोष्टी इथं दिसत असतील ऑटोमॅटिक, की जिथं आपल्याला काय काय करता येईल. तर साधारण मी याचा फक्त ओव्हरव्ह्यू देतो की काय असतं. तर आता इथे म्हणतंय की ऍड डेटा टू युअर रिपोर्ट. आता मग काय म्हणतं, इम्पोर्ट डेटा फ्रॉम एक्सेल, इम्पोर्ट डेटा फ्रॉम एसक्यूएल सर्व्हर, पेस्ट डेटा इंटू ब्लँक टेबल, ट्राय सॅम्पल सिमेंटिक मॉडेल, गेट डेटा फ्रॉम अनदर सोर्स. दुसऱ्या एखाद्या डेटा सोर्स मधून आपण करू शकतो. तर आता इथं बघा, सिम्पलर जे आहे ना की एक्सेल वर्कबुकला आपल्याला डायरेक्ट करायचं असेल, इम्पोर्ट करायचं असेल डेटा करायचा, तर त्यानंतर डेटा हब्स आहे. डेटा हब्स मध्ये हे लेक हाऊसेस, वेअर हाऊसेस, केक्यूएल डेटाबेसेस, ह्या सर्व गोष्टी आहे. त्या आपण नंतर बघणार आहोत डिटेलमध्ये कसं करता येईल. डेटा वर्स वगैरे, रिसंट डेटा सोर्सेस मी कोणते कनेक्ट केले होते ते इथं दाखवत आहे. तर ह्या सर्व गोष्टी आहेत. त्यानंतर ट्रान्सफॉर्म डेटा म्हणून आहे की जे आपण क्वेरी एडिटर किंवा बॅकएंडला जे म्हणतो त्याच्यावरती आपण जाऊ शकतो. त्यानंतर हे गेट डेटा म्हणून एक ऑप्शन आहे. गेट डेटामध्ये तुम्हाला वेगवेगळे डेटा सोर्सेस येतात की कशा कशाला कनेक्ट करू शकतो. आता इथं इनिशियली थोडी लिस्ट दिली जाते, परंतु इथं मोरवर जर क्लिक केलं तर पूर्ण लिस्ट येते आणि आपण कशा कशाला कनेक्ट करू शकतो. तर इथं दिलेले आहे कंपोनंट बघा. फाईल जर म्हटलं आपली, तर फाईल काय काय स्वरूपाचे असू शकतात की CSV फाईल आहे, एक्सेल वर्कबुक आहे, XML आहे, JSON आहे. फोल्डरला आपण डायरेक्ट करू शकतो, कनेक्ट करू शकतो, पीडीएफला पार्कवेट आणि शेअर पॉईंट फोल्डर. आता ह्या सर्व फाईल्स कनेक्शन आहे ना, ते जशी रिक्वायरमेंट असेल अशी तशी आपण करू शकतो. त्यानंतर डेटाबेसेस आहे. आता डेटाबेसेस म्हणजे जे आपण एसक्यूएल वगैरे जे केले ना, आता तुम्हाला माहित नसेल की कोणते कोणते डेटाबेसेस असू शकतात, तर ते सर्व इथं लिस्ट आहे. एसक्यूएल सर्व्हर डेटाबेस आहे, म्हणजे जे आपण एसक्यूएल सर्व्हर आहे त्याला आपण कनेक्ट करून दाखवणार आहे मी की कसं आपण ॲडव्हेंचर वर्क्स डेटाबेसला कनेक्ट करू शकतो. मायक्रोसॉफ्ट ॲक्सेस डेटाबेस, याला पण आपण कनेक्ट करू शकतो. एसक्यूएल सर्व्हर ॲनालिसिस सर्व्हिसेस डेटाबेस, ओरॅकल, IBM DB2, म्हणजे मायक्रोसॉफ्टचे जे डेटाबेस आहे, परंतु बाकीच्या कंपन्यांचे पण डेटाबेसेस आहे त्याला आपण कनेक्ट करू शकतो. जसे की IBM DB2, आता IBMचे 2-3 प्रोडक्ट आहे. MySQL आहे, PostgreSQL आहे, सायबेस, टेराडेटा, SAPचे काही कनेक्शन्स आहे की डेटाबेसेस आहे. हाना डेटाबेस आहे, बिझनेस वेअर ॲप्लिकेशन आहे. Amazonचं रेडशिफ्ट आहे, इम्पाला, गुगलचे काही टूल्स आहे, स्नोफ्लेक आहे. Amazonचे अथेना म्हणजे क्लाउड सर्व्हिसेस ॲप्लिकेशन्स आहे. बरेचसे आहे. आता याच्यात आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सगळ्यांवरती काम करण्याची गरज पडत नाही. परंतु गरज पडली, आपण एखाद्या प्रोजेक्टमध्ये जॉइन केलं आणि त्याच्यात जर एखादं हे टूल वापरत असेल तर आपण त्याला पण कनेक्ट करू शकतो. फक्त आपल्याला माहिती पाहिजे की कसं कनेक्ट करायचं. मग त्यासाठी आपल्याला हे सर्व डेटाबेसेस आहे. मायक्रोसॉफ्ट फॅब्रिक म्हणून जे आहे ते की आता नवीन कन्सेप्ट आहे. त्याच्यात थोड्याशा ॲडव्हान्स गोष्टी आहे. डेटा फ्लोज काय असतात, डेटा वेअरहाऊस असतात. हे घेणार आहे मी. हे हे प्रॉपर हे पण आलं पाहिजे ॲक्च्युली. म्हणजे तुम्हाला कुठे इंटरव्ह्यूला गेले तर तुम्हाला फायब्रिक बद्दल विचारलं तर ह्या गोष्टी सांगता आल्या पाहिजे. डेटा मार्ट्स म्हणजे काय, लेक हाऊसेस काय वगैरे. पॉवर प्लॅटफॉर्म वगैरे आहे. पॉवर मायक्रोसॉफ्टचे जे आहे टूल्स आहे वेगवेगळे ते आहे. अजूर आहे. आता मायक्रोसॉफ्ट अजूर हे जे आहे ते काय आहे की एक क्लाउड सर्व्हिस आहे, सर्व्हिसेस आहे. मग अजूर स्पेसिफिक सर्व एसक्यूएल, अजूरचाच एसक्यूएल डेटाबेस वगैरे आहे. त्या सर्व गोष्टी आहेत त्याला आपण कनेक्ट करू शकतो. आणि अजून स्पेसिफिक जेवढं काय असेल, जेवढं काय जे काही गोष्टी होतात ते इथं आपण कनेक्ट करू शकतो. ऑनलाईन सर्व्हिसेस ज्या असतात की आता शेअर पॉईंटची वेबसाईट आहे, डायनॅमिक्स मायक्रोसॉफ्ट 365चं जे आहे, अजूर, या सर्व गोष्टी आहे. गुगल ॲनालिटिक्स आहे. बऱ्याच गोष्टी आहेत. आता ह्या वेबसाईट्स वगैरे असेल,
आपण बऱ्याचशांना कनेक्ट करू शकतो. मध्ये तुम्हाला वेब दिलेली एखादी वेबसाईट लिंक आहे त्याला आपण कनेक्ट करू शकतो. Hadoop फाईल आहे, HDFs म्हणून HDFs म्हणून असतात. Spark, R स्क्रिप्ट, R प्रोग्रामिंग वगैरे या सर्व गोष्टी आपण करू शकतो. बरेचसे आहेत की अनलिमिटेड आहे म्हणजे जेवढं काय आहे ना त्याला आपल्या सर्वांना कनेक्ट करू शकतो. तर साधारण आता मी तुम्हाला एक एक्सेल वर्कबुकला कनेक्ट करून दाखवतो की काय ॲक्चुअली एंड टू एंड प्रोसेस आहे. शॉर्टमध्ये सांगतो जेणेकरून तुम्हाला ह्या गोष्टी चा म्हणजे जे काय फ्लो मी सांगत होतो तर ते सांगण्याचा प्रयत्न. आता कनेक्ट एक मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल आहे. एक एक्सेल फाईल आहे माझ्याकडे एम्प्लॉई इन्फॉर्मेशन म्हणून त्याला मी आता कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. आता जेव्हा आपण कनेक्ट करतो ना त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी इथं दिसतात आणि याच्यात आपल्याला कोणती शीट असेल ना आता एक एक शीट आहे माझ्याकडे जी आपण एसक्यूएलच्या एक्सरसाइजसाठी यूज केली होती. आता ती शीट तुम्हाला मी इथे ओपन केलेली आहे का कुठे? एम्प्लॉई इन्फॉर्मेशन. हां. तर ती कशी दिसते आणि आपण एसक्यूएल मध्ये पॉवर बीआय मध्ये कशी ओपन करतोय ते पण आपण बघूया. तर ही एक फाईल आहे मी जी पॉवर बीआय मध्ये कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. आता हे मी काय तुम्हाला असे सांगितले होते की हा क्वालिटेटिव्ह डेटा वगैरे आहे आणि हे आहे ते क्वांटिटेटिव्ह डेटा असे काहीतरी मी सांगितलं होतं. याच्यातले एक 20 एक कॉलम रोज आहे. तो डेटा आपण आता पॉवर बीआय मध्ये घेण्याचा प्रयत्न करतोय. मग त्यासाठी मी काय केलं तोच डेटा इथे दिसतोय. आता तुम्ही बघा इथे पहिला रो जो आहे क्वालिटेटिव्ह आणि त्याच्यानंतर एम्प्लॉई नेम वगैरे हे आहे. आता याच्यात दोन गोष्टी असतात. लोड केला तर आपला डायरेक्टली लोड होणार आहे आणि ट्रान्सफॉर्म डेटा म्हणजे काय करतो आपण की याच्यावरती काही चेंज म्हणजे क्लिनिंग वगैरे ऑपरेशन असतात ना ते करायचे असेल तर आपण याच्यावर ट्रान्सफॉर्म वरती आपण क्लिक करायचे ट्रान्सफॉर्म डेटा. हे केल्यानंतर आता एक क्वेरी एडिटर म्हणून आता वरती नाव बघा पॉवर क्वेरी एडिटर म्हणून एक नाव येत आहे. तर हे क्वेरी एडिटर ओपन होतं. आता याच्यात बऱ्याचशा गोष्टी याला आपण डिटेलमध्ये व्यवस्थित घेणार आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण कोणते कोणते फीचर्स आहे क्वेरी एडिटरमध्ये ते आपण घेणार आहोत. तर आता बाय डिफॉल्ट काय केलं ना त्यांनी की जो पहिला रो होता आपला क्वालिटेटिव्ह क्वांटिटेटिव्ह तो ॲज अ कॉलम हेडर म्हणून कन्सिडर केला आणि सेकंड मग असं नाव. परंतु ॲक्च्युअली आपल्याला काय आहे की हे जे काय कॉलम हे जे नाव दिसतात एम्प्लॉई आय डी नेम वगैरे हे ॲक्च्युअली आपल्याला कॉलम हेडर करायचे. आता इथं काही स्टेप्स जनरेट होतात की ॲक्च्युअल कनेक्ट केला म्हणजे हा सोर्स असा होता. मग थोडं नेव्हिगेशन केलं. मग प्रमोटेड हेडर्स केले. आता नेव्हिगेशन म्हणजे काय की आता क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह वगैरे हे असं दिसत होतं. मग त्याने इंटरनली काय केलं प्रमोट केले ऑटोमॅटिक. त्याला असंच वाटलं की ही पहिला रोज असेल तो कॉलम हेडर्स असेल आणि चेंज टाईप केले. चेंज टाईप माझ्या मते डेटा टाईप चेंज केले असतील काही. आता हा नंबर फॉर्मॅट आता हे जे दिसत आहेत काही माझ्या मते हे जे आहे ना एबीसी हे हे हा जो डेटा टाईप आहे ना हा डेट फॉर्मॅट वगैरे मध्ये केलेला असेल त्याने इंटरनली जे काही कन्सिडर करून किंवा केलं की नाही माहित नाही. परंतु आता चेंज टाईप म्हणून म्हणतंय हा इथे एबीसी केलेला आहे हा एबीसी केलेला आहे म्हणजे हा क्वांटिटेटिव्ह केला आहे नंबर फॉर्मॅटमध्ये. तर हे जे असतात ना इथे तर ते मी नंतर याचा डिटेलमध्ये घेतो. परंतु सांगायचा मुद्दा असा आहे की इथं क्लिनिंग वगैरे आता सिम्पल आपल्याला काय करायचं की हा जो आहे हे काढून टाकायचं आहे वरचं. तर हे जे आहे याला कॉलम हेडर म्हणायचे. तर इथं एक ऑप्शन आहे यूज फर्स्ट रो ॲज हेडर्स. याला जर केलं तर आपला काय होईल इथं हे कॉलम्स आहे ते व्यवस्थित असे होतात. ऍक्च्युली डिस्कनेक्ट झाली होती. आवाज येतोय का? हॅलो, आवाज येतोय? हां हां हां. ठीक आहे. तर हे क्वेरी एडिटरमध्ये आता हे जे केल्यानंतर आता बघा हे चेंज टाईप म्हणून एक टाईप वन म्हणजे एक स्टेप आली. प्रमोटेड हेडर्स म्हणून एक स्टेप आली आणि चेंज टाईप ॲक्च्युअली आली. म्हणजे आता ही ऑटोमॅटिक झाली चेंज टाईपची. आपल्याला जर वाटले की चुकीची झाली तर आपण हे करू शकतो. आता हे बघा एम्प्लॉई आय डी जर घेतला तर याचा 1 2 3 दिसतंय ना इथं 1 2 3 एबीसी म्हणजे याचा डेटा टाईप ते सांगतं. 1 2 3 म्हणजे काय आहे का होल नंबर हे 1 2 3 इथं बघा हे सिम्बॉल दिलेली आहे. आणि एबीसी म्हणजे काय टेक्स्ट. जिथं जिथं तुम्हाला 1 2 3 दिसतंय ते होल नंबर आहे. एबीसी म्हणजे टेक्स्ट आहे. असं प्रॉपर व्यवस्थित केलेलं आहे त्याने आता. आणि डेटचं दिलेलं आहे इथं डेटचा फॉर्मॅट जो आहे तो
असा इथं घेतलेला आहे. तर तो डेटा पाहून ऑटोमॅटिक हे केलेलं आहे. तर हे सिंपल प्रोसेसिंग केलेलं आहे किंवा क्लिनिंग केलेलं आहे. जास्त काही केलेलं नाही मी. आता जे प्रॉपर क्लिनिंग वगैरे करायचं ते आपण जेव्हा ॲक्चुअल आपला एंड टू एंड प्रोजेक्ट चालू करूया, त्यावेळेस भरपूर गोष्टी घेतल्या जातील. बरेचसे ऑप्शन्स आहे इथे. ते आपण इथे घेणार आहोत. तर आता एवढं झाल्यानंतर आता मी याच्यात काहीच करत नाही हां. फक्त डेटा आहे तो लोड करायचं काम करायचं. क्लोज अँड अप्लाय म्हणायचं आहे. जर ही क्वेरी एडिटर आपल्याला विंडो ओपन क्लोज करायची असेल तर क्लोज अँड अप्लाय करायचे. म्हणजे सेव्ह करून जे काय चेंजेस केले ते सेव्ह करायचे असेल तर अप्लाय पण आला पाहिजे. फक्त अप्लाय करायचं असेल तर आपण अप्लायवर क्लिक करू शकतो. फक्त क्लोज करायचे विदाऊट सेव्हिंग. म्हणजे जे काही आपण चेंजेस केले ते सेव्ह नसेल करायचे तर क्लोज करायचे. परंतु अप्लाय करायचे आणि सेव्ह पण करायचे आणि क्लोज पण करायचे. तर आपण हे क्लोज अँड अप्लाय म्हणायचे. हे क्लोज अँड अप्लाय केल्यानंतर आपण ह्या मेन फ्रंट एंडच्या विंडोमध्ये येतो आणि इथं आपण काय करायचं आहे की आता इथं थोडंसं टाइम घेईल की शीट वन क्रिएटिंग कनेक्शन मॉडेल सिंपल गोष्टी इथं होतात. ते थोडंसं 1-2 सेकंदात होतील. जेवढा काही डेटा असेल त्यानुसार आपला हा आता 20 रोज लोडेड म्हणतंय. आणि आता आपल्याला जेव्हा हे झाल्यानंतर आता तुम्ही बघा राईट साईडला इथे एक डेटा म्हणून ऑप्शन आहे. त्याच्यात आपल्याला जेवढे जेवढे कॉलम्स आहे ना ते दिसतात इथे. आणि डेटच्या रिलेटेड डेट हायरार्की ऑटोमॅटिक क्रिएटेड इयर मंथ क्वार्टर वगैरे आपण अशी घेऊ शकतो. आता ह्या सर्व गोष्टी डिटेलमध्ये घ्यायच्या आहे. फक्त मला एंड टू एंड फ्लो दाखवायचा आहे म्हणून मी तुम्हाला हे करतोय. आणि हे मॉडेल व्ह्यूमध्ये बघा, मॉडेल व्ह्यूमध्ये जो काय आपला डेटा घेतला आपण एक्सेलमध्ये तो ॲज अ टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये इथं दाखवत आहे की काय टेबल शीट 1 म्हणून नाव आहे त्याचं आणि त्याचं कॉलम्स काय काय. त्याच्यानंतर हा झाला रिलेशनशिप व्ह्यू किंवा मॉडेल व्ह्यू. त्यानंतर टेबल व्ह्यूमध्ये आपला जो काही डेटा आहे तो इथं डिस्प्ले होणार आहे इथे. याच्यात पण आपण काही नवीन कॉलम ऍड करू शकतो. ते पुढे घेतले जातील. आणि हा जो आहे तो रिपोर्ट व्ह्यू आहे जिथं आपण ऍक्च्युअल व्हिज्युअलायझेशन्स क्रिएट करतो. मग व्हिज्युअलायझेशन्स कसे क्रिएट करायचे? लेट्स से मी आता एखादा हा आहे ना कॉलम चार्ट, आता सिंपल मी कॉलम चार्ट घेतोय हा इथं. आता याच्यात मला काही डेटा ऍड करायचा आहे. तर इथं एक्स ॲक्सिस असतो, वाय ॲक्सिस असतो. मग आता डिपार्टमेंट, तर मी आता फक्त इथं सिलेक्ट करतोय. डिपार्टमेंट घेतला आणि लेट्स से सॅलरी घेतली. आता डिपार्टमेंट वाईज सॅलरी आता एक्स ॲक्सिसला गेला आणि सॅलरी बरोबर वाय ॲक्सिसला गेली. आता हे इंटरनली जर आपल्याला वाटलं की नाही मला असं अजून एक कॉलम पाहिजे इथं, तर मी इथं ॲड करू शकतो एम्प्लॉय आय डी आणि हा डिपार्टमेंट काढू शकतो. एम्प्लॉई वाईज मला सॅलरी बघायची असेल तर ते करू शकतो. काही लिजंड्स वगैरे असतात. ह्या सर्व गोष्टी डिटेलमध्ये मी घेणार आहे. फक्त मी तुम्हाला हा फ्लो दाखवणार आहे की कसं आपण चार्ट्स वगैरे क्रिएट करू शकतो. तर आज तुम्हाला ह्या गोष्टी करायचं आहे. एक एक्सेल फाईल घ्यायची आहे किंवा एक CSV फाईल घ्यायची, ती कनेक्ट करायची आणि त्याच्यात आपण काय काय गोष्टी करू शकतो, काय चार्ट्स वगैरे क्रिएट करू शकतो, याच्या प्रॉपर्टीजमध्ये जाऊन फॉर्मॅट वगैरे बऱ्याचशा गोष्टी असतात त्या ट्राय करायचा प्रयत्न करायचा आहे. जेवढं तुम्ही थोडं स्वतःहून एक्सप्लोर करशाल तेवढं तुम्हाला काहीतरी समजेल. मग त्यासाठी आपण ह्या गोष्टी करू शकतो. तर याच्यात आपण फॉर्मॅटिंगमध्ये बऱ्याचशा गोष्टी करू शकतो. मग एकच चार्ट न ऍड करता आपण मल्टिपल चार्ट्स ऍड करू शकतो. लाईन चार्ट ऍड करू शकतो. बरेचसे आहे. व्हिज्युअल टाइप्स जर बघितले इथं हे सर्व व्हिज्युअल टाइप्स आहे. हे सर्व चार्ट्स डोनट चार्ट वगैरे आले, मॅप चार्ट वगैरे हे सर्व आहे. ते फिल्टर स्लायसर्स वगैरे या सर्व गोष्टी आपल्याला प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करायच्या आहे. या सर्व गोष्टी थोडंसं आज फक्त हा टूल आहे ना, टूल अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला अगोदर थोडंफार केलेलं असेल काम काही स्वतःहून शिकताना वगैरे तर चांगलंच आहे. जर सर्वात प्रथम हा चार्ट टूल बघत असेल तर हे सर्व गोष्टींचा थोडा ओव्हरव्ह्यू माहीत करून घ्या. काय काय गोष्टी असतात. हे गेट डेटा जे आहे ते ऑप्शन यूज करा आणि काही एक्सेलला कनेक्ट करा किंवा .csv फाईलला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा. तो डेटा इथं घ्या आणि काय काय गोष्टी करू शकतो ते स्वतःहून थोडं एक्सप्लोर करा. उद्यापासून आपण आपला जो काही प्रोजेक्ट आहे तो घेण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण डेटाबेसला कसं कनेक्ट करणार आहोत आणि डेटाबेसला कनेक्ट केल्यानंतर आपण तो डेटा सर्व गोष्टी अनालिटिकच्या ज्या स्टेप्स आहेत त्या 1 बाय 1 घेणार आहोत. तर आपला आता वेळ किती राहिला आहे? वेळ झालेला आहे, जवळपास संपत आलेला आहे. तर आजच्या ज्या सेशनमध्ये मी एवढं जे काही शिकवलं आहे, तर हा डॅशबोर्ड किंवा रिपोर्ट्स क्रिएट केल्यानंतर आता याच्यात मल्टिपल पेजेस पण क्रिएट करू शकतो. बऱ्याचशा गोष्टी असतात त्याच्यात आपण वेगवेगळे चार्ट्स क्रिएट करू शकतो. मग याच्यात डेस्कटॉप लेआउट असतो, मोबाईलचा लेआउट व्ह्यू पण दिसतो, कसा असतो ते, कसा दिसेल वगैरे हा चार्ट.
तर ते आपण असं इथे ॲड करू शकतो वगैरे, की कसं आपण हा चार्ट इथे टाकू शकतो. मग मोबाईलचा व्ह्यू वगैरे आहे तो दिसेल. तर ह्या सर्व गोष्टी आहेत त्या आपल्याला नंतर करायच्या आहे व्यवस्थित. तर हा चार्ट जो आहे तो मी इथे घेतलेला आहे आणि त्यानुसार आपण याच्यावरती जरी क्लिक केलं तर ते पुढच्या लेवलला जाऊ शकतं. तर ते सर्व सर्व गोष्टी आहे. खूप साऱ्या गोष्टी करू शकतो आपण. त्या डिटेलमध्ये घेतल्या जातील. फक्त एकच सांगायचं आहे, की माझ्याबरोबर फॉलो करत चला. तर तुम्हाला व्यवस्थित हे सर्व टूल्स एंड टू एंड समजून घ्यायचं असेल, तर मी जे काही करतोय किंवा मी जे काही सांगतोय ॲटलीस्ट त्या दिवशी ट्राय करण्याचा प्रयत्न करा. जेवढा तुम्ही जास्त वेळ देशाल तेव्हा तेवढा तुम्हाला याचा फायदा होईल. आणि